सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली असून मागील 12 वर्षातील नीचांकी दर नोंदवला गेला आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. उदगीर बाजार समिती सोमवारी सोयाबीनला केवळ 3,950 प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला, जो शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरणारा आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. गेल्या काही वर्षात सोयाबीनच्या दरात मोठ्या चढ उताराची स्थिती पाहायला मिळत आहे. मागील हंगामात काही प्रमाणात चांगले दर मिळाले होते, मात्र यंदा जागतिक बाजारपेठेतील मंदी, निर्यात मर्यादा आणि स्थानिक बाजारातील मागणी कमी झाल्याने भाव गडगडले आहेत. सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर साधारणतः 25 ते 30 हजार रुपये इतका खर्च येतो. बियाणे, खतं, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक खर्च या सगळ्यांचा विचार केला असता किमान 5,500 ते 6,000 प्रति क्विंटल दराप्रमाणे प्रति क्विंटल दर मिळणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत 3,950 दर मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडे किमान आधारभूत दर म्हणजेच MSP प्रभावीपणे लागू करण्याची आणि खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच निर्यात धोरण शिथिल करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय सोयाबीनला मागणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. किमान आधारभूत दरासह हमी भावाची हमी, सरकारी खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत, सोयाबीन निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. केंद्र व राज्य सरकारकडून या घसरणीवर कोणती उपाययोजना केली जाणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर आगामी हंगामात शेतकऱ्यांचा कल इतर पिकांकडे वळू शकतो. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर अत्यंत कमी मिळत आहेत, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. लवकरच सरकारने हस्तक्षेप केला नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते, सरकार हमी भाव देईल काय? या बातमीवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.